मुळात देवेंद्रजींनी जी उत्तरं देणं अपेक्षित होतं त्यात या संपूर्ण प्रकरणाचे 2 एपिसोड होणं गरजेचं आहे। एपिसोड क्रमांक 1, ललित पाटील कोणत्या गुन्ह्यासाठी अटक झाला होता आणि तो गुन्हा ज्या नाशिकमध्ये घडला त्या नाशिकमध्ये त्या गुन्ह्यासाठी त्याला कोण कोण मदत करत होतं, ललित पाटील कुणाच्या राजकीय आशीर्वादाने नाशिकमध्ये एवढं सगळं रॅकेट चालवत होता याची माहिती देवेंद्रजींनी सभागृहाला अजिबात दिलेली नाही। ती माहिती समोर येणं फार गरजेचं होतं। ललित पाटीलला तिथून पुढे आणण्यात आलं ससून हॉस्पिटलमध्ये। यावर त्यांनी असं म्हटलं की ललित पाटील हा शिवसेनेचाच पदाधिकारी होता, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा। मी पुन्हा एकदा सांगितलं पाहिजे की देवेंद्रजी दादांत खोटं बोलत आहेत, कारण ललित पाटील हा कधीही आमच्या पक्षाचा पदाधिकारी नव्हता। एक दुसरं बाब अशी की जर त्याचा फोटो आमच्याकडे मातोश्रीवर दिसतही असेल, तो आहे, आम्ही नाकारत नाही, परंतु एखादी व्यक्ती जेव्हा मातोश्रीवर येते तेव्हा त्या जिल्ह्याच्या जिल्हा प्रमुख किंवा त्या जिल्ह्यातला जो पक्षाचा मोठा नेता असतो त्या नेत्यामुळे त्याला तो गेट पास मिळतो। जसे की मी आठवण करून दिली पाहिजे, अनिल जयसिंघानीचा मातोश्रीवर प्रवेश कसा, तर अनिल जयसिंघानी ज्या फोटोत दिसतात त्याच फोटोमध्ये आताचे मुख्यमंत्री आणि तत्कालीन आमच्या पक्षामध्ये असणारे श्री एकनाथ शिंदेजी त्यांच्यासोबत दिसतात। म्हणजेच ठाण्यावरून अनिल जयसिंघानीला मातोश्रीपर्यंत आणण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब कारणीभूत होते। अगदी त्याच पद्धतीने ललित पाटील मातोश्रीवर ज्या फोटोमध्ये दिसतो त्याच फोटोमध्ये श्री दादा भुसे दिसतात, म्हणजेच दादा भुसेंनी ललित पाटीलला मातोश्रीवर आणले होते हे स्पष्ट आहे। आता मुद्दा क्रमांक 3, ललित पाटील प्रकरणामध्ये माहिती देताना देवेंद्रजी असं म्हणाले की तेव्हाच त्याला का बरं माहिती त्याच्यावरती का कारवाई केली गेली नाही, लगेचच PCR संपला, MCR केला गेला वगैरे वगैरे माहिती। कदाचित टेक्निकल भाषा लोकांना कळत नाही, लोकांना एवढंच कळतं की देवेंद्रजी शांतपणे बोलत आहेत, पण देवेंद्रजी शांतपणे अत्यंत खोटं बोलत आहेत हे लोकांच्या लक्षात येत नाही। कारण त्या सगळ्या प्रकरणात खरं तर मला इथे सभापती महोदया असणाऱ्या त्या खुर्चीबद्दल मला प्रचंड आदर आहे, पण त्या खुर्चीतली व्यक्ती किती पक्षपातीपणाने वागू शकते याचं मला आश्चर्य वाटतं। नीलम गोरे यांनी पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन सभापती पद म्हणजे न्यायाधीशाचे पद असते या खुर्चीवर बसल्यानंतर त्यांनी अत्यंत स्पष्टपणे आणि स्पेसिफिक माहिती मागणं अपेक्षित होतं की ललित पाटील प्रकरणामध्ये कुणाच्या आशीर्वादाने नाशिकमध्ये हा गुन्हा घडत होता याची माहिती सभागृहाला आपण द्यावी हे नीलम गोरेंनी सांगणे अपेक्षित होते। नीलम गोरेंनी असे कुठलेही निर्देश दिले नाही, उलट नीलम गोरे असं म्हणाल्या की तिकडे कोणी जाऊन आला असेल तर त्यांनी माहिती द्यावी। तिकडे म्हणजे ससून हॉस्पिटलला कोणी जाऊन आले असेल तर। नीलम गोरे या पुण्यात राहतात, काय त्यांना पुण्यातली माहिती नाही का? पुण्यामध्ये ठीक आहे मी सभागृहाच्या बाहेर आहे, पण ललित पाटील प्रकरणात माझ्यासोबतच इतक्या ताकदीने हा मुद्दा लावून धरणारे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर त्या सभागृहात होते। नीलम गोरे यांनी रवींद्र धंगेकर यांना सभागृहामध्ये आपण हे प्रकरण लावून धरलेलं आहे, आपण हा मुद्दा लावून धरलेला आहे, आपण याच्या संबंधाने बोलावं असं का निर्देश दिले नाही? म्हणजे जाणीवपूर्वक या प्रकरणावर पडदा पडावा असाच प्रयत्न सरकार पक्ष आणि सगळ्या लोकांनी केला का याचं उत्तर दिलं पाहिजे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।